गुड मॉर्निंग टू एव्हरीवन मित्रांनो. आपण आता लास्ट चॅप्टर स्टडी केला मित्रांनो, अल्टरनेटिंग करंट. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन स्टडी केलं, अल्टरनेटिंग करंटला स्टडी केलं. आपल्याला नेक्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट करतो. आपण त्याचं इंट्रोडक्शन आपण स्टडी करू मित्रांनो. आज आपण स्टार्ट करू मित्रांनो ऑसिलेशन्स. आता आपल्याला ऑसिलेशन्स मध्ये ऑसिलेशन चॅप्टरला आपण इंट्रोडक्शन स्टडी करू. तर ऑसिलेशन मध्ये काही एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन स्टडी करू मित्रांनो. आपण आता स्टार्टला फर्स्ट की सपोज एक रिजिड सपोर्ट आहे. आपण मानले एक रिजिड सपोर्ट आहे. रिजिड सपोर्टला आपल्याकडे एक स्प्रिंग आहे. फॉर एक्झाम्पल आपण काय मानणार मित्रांनो, एक स्प्रिंगला अटॅच आहे आपल्याकडे मास. हे आपण फोर्स चॅप्टर मध्ये स्टडी केलं, स्प्रिंग वाला फोर्स. मित्रांनो हे होतं आपल्याकडे स्प्रिंग. मी मानलं त्याला डाऊनवर्ड डायरेक्शनला एक ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टला एक डाऊनवर्ड डायरेक्शनला एक फोर्स अटॅच आहे. तो कोणता फोर्स आपण मानलं, mg. हा कोणता फोर्स राहील आपल्याकडे, mg. आपण एक छोटंसं एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन स्टडी केलं मित्रांनो. तर मी याला एक फोर्स अप्लाय केला, म्हणजे थोडंसं प्रेस केलं. कुठल्या डायरेक्शनला, डाऊनवर्ड डायरेक्शनला. मित्रांनो आपण प्रेस केलं डाऊनवर्ड डायरेक्शनला आणि त्याला रिमूव्ह करून टाकलं. म्हणजे मी ज्यावेळेस स्प्रिंगला फोर्स अप्लाय केला डाऊनवर्ड डायरेक्शनला आणि त्याला सोडून दिलं, ते स्प्रिंग डाऊनवर्ड डायरेक्शनला जाईल, परत कुठे अपवर्ड डायरेक्शनला. म्हणजे फोर्स जो अप्लाइड आहे तो अप्लाइड फोर्स कुठे लागला, डाऊनवर्ड डायरेक्शनला, आणि परत वापस कुठे लागला, अपवर्ड डायरेक्शनला. डाऊनवर्ड डायरेक्शन, अपवर्ड डायरेक्शन. स्प्रिंग काय करेल, जे ऑब्जेक्ट आहे ते ऑब्जेक्ट काय करेल, डाऊनवर्ड अपवर्ड, डाऊनवर्ड अपवर्ड. म्हणजे काय करते, डाऊनवर्ड आणि अपवर्ड डायरेक्शनला मोशन करते. एवढं आपल्याला ह्या एक्सपेरिमेंटल फर्स्ट एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन मधून लक्षात आलं. नेक्स्टला सेकंडला आपण मित्रांनो, फॉर एक्झाम्पल आपण एखादा विसेल घेतला, म्हणजे एक छोटंसं भांडं घेतलं मित्रांनो, आणि त्याच्यामध्ये आपण पाणी भरतो. तुम्ही आपण कधी कधी बसल्या बसल्या आपण असं टाइमपास मध्ये आपण असं खेळत पण बसतो. त्याला एक ऑब्जेक्ट आहे, म्हणजे एक डिव्हाइस आहे असं मानलं. पाण्याच्या वरती एकदम वरच्या फर्स्ट लेअरला आपण एखादं ऑब्जेक्ट ठेवलं आणि त्या ऑब्जेक्टला मी एक फोर्स अप्लाय केला. काय केलं, आता एक फोर्स अप्लाय केला, म्हणजे मी त्याला प्रेस केलं आणि सोडून दिलं. हे डिव्हाइस आहे किंवा हे ऑब्जेक्ट आहे, ते काय होतं आपल्याकडे, डाऊनवर्ड डायरेक्शनला जातं, अपवर्ड डायरेक्शनला. डाऊनवर्ड डायरेक्शनला जो मी फोर्स अप्लाय केला ते कुठे गेलं, डाऊनवर्ड डायरेक्शनला. ह्याच्यावरती फोर्स अप्लाय होतो ऑब्जेक्ट वरती, ती फोर्स कुठे लागतो, अपवर्ड डायरेक्शनला. म्हणजे वॉटर मधला जे आपल्याकडे एक ऑब्जेक्ट आहे ते कुठे येतं, आपल्याकडे डाऊनवर्ड डायरेक्शनला जातं, परत वापस वरती येतं, परत वरती जातं, परत डाऊनवर्ड डायरेक्शनला जातं, परत कुठे येतं, वरती जातं. हे एक ऑब्झर्वेशन बघितलं. त्याला फोर्स आपल्याला डाऊनवर्ड डायरेक्शनला बी लागला आणि कुठे लागला, अपवर्ड डायरेक्शनला. दोन सिच्युएशन आपण कन्सिडर केल्या मित्रांनो. नेक्स्टला परत वापस आणखी एक आपण हे स्टडी केलं आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये, ज्याच्यामध्ये आपण डायमेन्शन्स फाइंड आउट केल्या. ते एक आपल्याकडे एसएचएम. या एसएचएम मध्ये त्यालाच आपण सिंपल पेंडुलम मानतो. आता हे आपल्याकडे एक सिंपल पेंडुलम आहे. जो पेंडुलम आहे त्या पेंडुलमला आपल्याकडे एक रोलर आहे, बॉब इथं होता. बॉबला आपण एखाद्या स्ट्रिंगला ते सिंपल पेंडुलम करतो. हे काय होतं मित्रांनो, आपल्याकडे सिंपल पेंडुलम. आता या सिंपल पेंडुलम मध्ये मी फॉर एक्झाम्पल मानलं की मीन पोझिशन आहे. त्याची कोणती पोझिशन आहे, आपल्याकडे मीन पोझिशन आहे. ही मीन पोझिशन आहे, त्याला मी काय केलं, या डायरेक्शनला अप्लाइड केला फोर्स आणि इथून रिमूव्ह केलं. ते पार्टिकल काय होतं, असं एसएचएम. म्हणजे आपण पार्टिकलला काय म्हणतो, मोशन होतो. हे जे मोशन होतं ते लिनियर मोशन होतं. तर फॉर एक्झाम्पल मित्रांनो, इथून मी त्याला रिमूव्ह केलं तर हे पार्टिकल या डायरेक्शनला गेला, परत वापस या डायरेक्शनला आला. इथं पार्टिकलची व्हेलॉसिटी किती झाली, मिनिमम, म्हणजे व्हेलॉसिटी त्याची 0. मग इथं पलटी पॉईंट मानतो. हे पलटी पॉईंट असं, इथं आपण व्हेलॉसिटी 0 झाली तर परत पार्टिकल कुठं आला, वापस आला. इथं आला, परत वापस या डायरेक्शनला आला, परत वापस या. म्हणजे हे काय होतं आपल्याकडे, मोशन इन लिनियर. आपण काय म्हणलं, लिनियर मोशन स्टार्ट झालं. मी फॉर एक्झाम्पल कशाच होतं मित्रांनो, आपल्याकडे सिंपल पेंडुलम. हे होतं आपल्याकडे सिंपल पेंडुलम. ज्यावेळेस पार्टिकल ह्या डायरेक्शनला जातो, परत वापस इथं, परत वापस त्याच डायरेक्शनला काय करतो, सेम पाथवरून पार्टिकल काय करतो, मोशन करतो. ह्याला म्हणलं आपण सिंपल पेंडुलम. मी परत वापस मानलं फोर्स एव्हरी डायरेक्शनला. आता ज्यावेळेस मित्रांनो पार्टिकल माझं एकदम एक्स्ट्रीम पोझिशनला असेल, म्हणजे टॉप पोझिशनला असेल, इथे एक्स्ट्रीम पोझिशनला गेलं तर पार्टिकलची व्हेलॉसिटी किती मानली आपण, 0. ज्यावेळेस पार्टिकलची व्हेलॉसिटी 0 झाली त्यावेळेस पार्टिकलला ज्यावेळेस ऍक्सेलरेशन आहे किंवा ज्यावेळेस फोर्स अप्लाइड आहे, मी एखादा फॉर एक्झाम्पल पार्टिकलला मी या डायरेक्शनला सोडून दिलं तर पार्टिकल कुठे जातो मित्रांनो, मीन पोझिशनला. त्याला मी फॉर एक्झाम्पल आपण मानलं मीन पोझिशन आहे. आता पार्टिकलला मी इथून सोडून दिलं तर फोर्स या डायरेक्शनला लागला, आणि पार्टिकलला या पोझिशनला नेलं तर फोर्स कुठे लागला, अपोजिट डायरेक्शन. परत वापस फोर्स कुठे, मीन पोझिशनला. जो फोर्स आहे तो म्हणतात आपण टुवर्ड द मीन पोझिशन.
इथे बी फोर्स कुठे आहे टुवर्ड द मीन पोझिशन. त्याला मानलं एक्स्ट्रीम पोझिशन, मीन पोझिशन आणि हे एक्स्ट्रीम पोझिशन. इथे व्हेलॉसिटी किती मानणार 0. याला म्हणतो आपण सिंपल पेंडुलम. ह्याला सोडून द्या मित्रांनो, हे काय करत असं त्या सिच्युएशन मध्ये सिंपल पेंडुलम करा. हे होतं ऑसिलेशन्स. आता नेक्स्ट ला आणखी एक एक्झाम्पल मानलं. तुम्ही याला क्लॉक मानता. आपल्याकडे जी वॉच आहे, जी हँड वॉच आहे किंवा हँड क्लॉक आहे आपल्याकडे, त्या हँड वॉचला आपण मानलं इथं 12, 1, 2 and 3, 6, 9, इथं 10, इथं 11, 4, 5, आपल्याकडे 7 आणि मित्रांनो 8. आता एक सिंपल आहे. इथं आपल्याकडे एक मिनिट हँड आहे, एक सेकंड हँड आहे आणि आवर्स हँड आहे. आता फॉर एक्झाम्पल मिनिट हँड आहे, ते टोटली बघा मित्रांनो, हे पार्टिकल टोटल एक क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये काय करते, एक सर्कल कंप्लीट करतं. ह्याला मानलं मी रेग्युलर इंटरव्हल ऑफ टाइम. म्हणजे तुमच्या रेग्युलर इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये तो पार्टिकल काय करतो, मोशन करतो आणि हे पार्टिकल एक एक सर्कल असं कंप्लीट करतं. हे सर्कल कंप्लीट करत असाल तर आपण आता ह्याला दोन टाइप्स मध्ये, ऑसिलेशनला मी दोन टाइप्स मध्ये डिव्हाइड करतो. आता हे झालं एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन. मित्रांनो ते एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन नीट लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये मोशन आहे. हे मोशन कोणतं आहे, फक्त लिनियर मोशन आहे. ह्याच्यामधलं मोशन कोणते, लिनियर मोशन आहे. ह्याच्यामधलं मोशन कोणते, टू अँड फ्रो मोशन. म्हणजे टुवर्ड्स द टू अँड फ्रो मोशन. म्हणजे इथून टुवर्ड द कुठे गेला, मीन पोझिशनला, आणि फ्रॉम द मीन पोझिशन. याला म्हणायचं टू अँड फ्रो मोशन. टू अँड फ्रो मोशन म्हणजे काय, टुवर्ड द मीन पोझिशन आणि फ्रॉम द मीन पोझिशन. मीन पोझिशनच्या जवळ गेला म्हणजे टुवर्ड द मीन पोझिशन, आणि मीन पोझिशन पासून दूर गेला म्हणजे काय मानलं आपण, फ्रॉम. म्हणजे टुवर्ड द टू अँड फ्रो मोशन. याला मानलं सिंपल पेंडुलम. आता नेक्स्ट याला काय मानलं आपण, क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये एक सर्क्युलर मोशन क्रिएट करतो. याला काय मानलं आपण, एक सर्क्युलर मोशन. आता मी फॉर एक्झाम्पल असं मानतो, ऑसिलेशनला मी दोन टाइप्स मध्ये कन्वर्ट करतो. तर मित्रांनो एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन होतं. व्हिडिओला पॉज करा आणि तुम्ही हे डायग्राम ऑफ एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन आपण नोट डाऊन करा वहीमध्ये. आता नेक्स्ट ला आता आपण व्हिडिओला पॉज करा आणि तुम्ही मित्रांनो याला डायग्रामला नोट डाऊन करून घ्या बुक मध्ये, तुमच्या नोटबुक मध्ये. आता मी ऑसिलेशनला स्टडी करू आपण. हे होते एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन. आता ऍक्च्युअल ऑसिलेशन कशाला म्हणायचं, हे होतं मित्रांनो ऑसिलेशन्स. मी त्या ऑसिलेशनला दोन पार्ट मध्ये डिवाइड करतो आणि त्याला आपण मानतो पिरियडिक मोशन आणि ऑसिलेटरी मोशन. ऑसिलेटरी मोशन आता नीट समजून घ्या मित्रांनो. पिरियडिक मोशन कशाला म्हणायचं, मोशन. आता पिरियडिक मोशन आणि ऑसिलेटरी मोशन मधला डिफरंट बघा. आता इथे मानलं मी a motion that itself regular interval of time. आता याला काय म्हणतात, the motion itself regular interval of time is called periodic motion. कोणतं मोशन म्हणणार आपण मित्रांनो याला, periodic motion. आणि नेक्स्ट ला ऑसिलेटरी मोशन. आता पिरियडिक मोशन म्हणजे काय म्हणतो आपण, a motion such that itself a regular interval of time, a regular interval of time is called काय म्हणलं आपण त्याला, periodic motion. Periodic motion. आता फॉर एक्झाम्पल कोणतं सांगायला मी, रेग्युलर इंटरवल ऑफ टाइम मध्ये जो पार्टिकल मोशन करतो, जी बॉडी मोशन करते, त्याला काय म्हणलं आपण, पिरियडिक मोशन. आता पिरियडिक मोशन मध्ये आपण फॉर एक्झाम्पल काय म्हणणार, क्लॉक. त्याला काय म्हणणार आपण, क्लॉक. आता सेकंड एक्झाम्पल आहे, त्याचं कोणतं घेणार की त्याच टाइम इंटरवल मध्ये ते पार्टिकल ती सिच्युएशनला मोशन करतात, तर आपण म्हणणार मोशन ऑफ अर्थ. नेक्स्टला मी एक्झाम्पल सांगितलं, त्याला काय म्हणलं, मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन. अराउंड द सन. मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन म्हणजे अर्थ रिव्हॉल्व करते कशाच्या ऑर्बिट मध्ये, आपल्याकडे सनच्या ऑर्बिट मध्ये. रेग्युलर इंटरवल ऑफ टाइम मध्ये ते बी काय करते आपल्याकडे एक्सेप्ट. म्हणजे स्वतःहून जो पार्टिकल मोशन करतो त्यालाच काय म्हणलं आपण, पिरियडिक मोशन. त्याला म्हणलं आपण मोशन सच दॅट इटसेल्फ रेग्युलर इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड एज द पिरियडिक मोशन.
लक्षात आलं मित्रांनो? त्याला काय म्हणलं आपण? पिरियडिक मोशन. आता नेक्स्ट ना हे आपण मानलं की मोशन सच दॅट इट्स ए रेग्युलर इंटरव्हल ऑफ टाइम इज कॉल्ड ॲज द पिरियडिक मोशन. त्यामध्ये एक क्लॉक आहे, क्लॉक काय करते आपल्याकडे त्याच टायमिंगला, त्याला कुणीही आपल्याला चेंज करत नाही. आपण त्याला फक्त काय टाकतो? एक सेल टाकतो म्हणजे एनर्जी प्रोव्हाइड करतो. तर आपण हाताने असा काटा फिरवत बसतो दिवसभर फिरवत नाही. ते काय करतं? ऑटोमॅटिकली त्याच टाइम इंटरव्हल मध्ये म्हणजे 60 मिनिटानंतर काय होतं आपल्याकडे जो 1 आवर्स क्रिएट होतो त्यावेळेस ते काटा थोडासा पुढे ढकलतो आणि जो मिनिट काटा आहे तो मिनिट काटा काय करतो? 60 मिनिटानंतर एक सर्कल कंप्लीट करतो. तो रेग्युलर इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये तोच रिपीट 60 मिनिटानंतर एक सर्कल कंप्लीट करतो. त्याला म्हणतो आपण मोशन सच दॅट इटसेल्फ रेग्युलर इंटरव्हल ऑफ टाइम इज कॉल्ड ॲज द पिरियडिक मोशन. हे होतं आपल्याकडे पिरियडिक मोशन. आता नेक्स्ट मित्रांनो आपल्याला कोणतं स्टडी करायचंय? ऑसिलेटरी मोशन. आता ऑसिलेटरी कशाला म्हणायचं? नीट लक्षात. आता ऑसिलेटरी मोशन मध्ये मोशन सच दॅट to and fro motion is called to and fro motion in a same path is called oscillatory motion. इट्स कॉल्ड काय म्हणलं आपण मित्रांनो? ऑसिलेटरी मोशन. आता नीट लक्षात. मोशन सच दॅट टू अँड फ्रो. आता जसं सिंपल पेंडुलमचे एक्झाम्पल सांगितलं. आता फॉर एक्झाम्पल आपण काय म्हणणार याच्यामध्ये? सिंपल पेंडुलम. कोणता पेंडुलम आहे? सिंपल पेंडुलम. आता फॉर एक्झाम्पल मी मानतो यामध्ये फॉर एक्झाम्पल सिंपल पेंडुलम. कोणता पेंडुलम म्हणणार आपण? सिंपल पेंडुलम. आणि दुसरं एक्झाम्पल आपण मानलं तर त्याला म्हणणार स्प्रिंग फोर्स. स्प्रिंग काय करते मित्रांनो? टू अँड फ्रो मोशन. स्प्रिंगला एखाद्या आपण काय केलं? एखादा प्रेस केलं स्प्रिंगला आणि सोडून दिलं तर काय पार्टिकल काय करेल? टू अँड फ्रो मोशन. फॉर एक्झाम्पल आपण आता मानलं मोशन सच दॅट टू अँड फ्रो मोशन इन अ सेम पाथ इज कॉल्ड ॲज द ऑसिलेटरी मोशन. आता हे आपल्याकडे सिंपल पेंडुलमचे एक्झाम्पल होतं. हे मानला टुवर्ड द मीन पोझिशन आणि फ्रॉम द मीन पोझिशन. परत वापस टुवर्ड द मीन पोझिशन फ्रॉम द मीन पोझिशन. याला म्हणायचं टू अँड फ्रो मोशन इन सच कॉल्ड ऑसिलेटरी मोशन. काय म्हणलं आपण मित्रांनो? टू म्हणजे टुवर्ड द मीन पोझिशन आणि फ्रॉम द मीन पोझिशन. परत वापस रिटर्न कुठे आला? टुवर्ड द मीन पोझिशन आणि फ्रॉम द मीन पोझिशन. त्याला काय म्हणलं आपण? मोशन. कोणत्या पाथवरती? सेम पाथवरती. रिपीट कुठल्या पाथवरती? त्याच पाथवरती काय होतं? मोशन करतं. म्हणून आपण मानलं मोशन सच दॅट टू अँड फ्रो मोशन इन सेम पाथ इज कॉल्ड ॲज द ऑसिलेटरी मोशन. याला फॉर एक्झाम्पल काय मानलं आपण? सिंपल पेंडुलम आणि स्प्रिंग फोर्स. मित्रांनो लक्षात आलं? ते होते दोन टाइप्स. कशाचे? ऑसिलेशनचे. ऑसिलेशनचे दोन टाइप्स आहेत. त्यामध्ये आपण पहिलं कोणतं स्टडी केलं? पिरियडिक मोशन आणि दुसरं कोणतं? ऑसिलेटरी मोशन. दोन्ही टाइप लक्षात आले? तर आपण काय करा मित्रांनो? पॉज करा आणि तुम्ही बोर्डवरचा नोट करा. त्याला म्हणायचं पिरियडिक मोशन आणि ऑसिलेटरी मोशन. आता आपल्याला स्टडी काय करायचं? जो स्प्रिंग फोर्स आपण स्टडी केला मित्रांनो फोर्थ चॅप्टर मध्ये हुक्स लॉ सांगितला होता आपण. त्या हुक्स लॉनी एक जबरदस्त सायंटिस्ट होता. हुक्स साहेबांनी आपल्याला जो दिला होता एक लॉ दिला तर एक फोर्सचा फॉर्म्युला होता मित्रांनो. तो फोर्सचा फॉर्म्युला होता आपल्याकडे F इज इक्वल टू हुक्स फॉर्म्युला. तो फॉर्म्युला होता आपल्याकडे F इज इक्वल टू स्प्रिंग वाला फोर्स. F इज इक्वल टू माइनस kx. F इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता आपल्याकडे? माइनस kx. F इज इक्वल टू फोर्स इज इक्वल टू माइनस kx हा हुक्स लॉने दिलेला फॉर्म्युला होता फोर्थ चॅप्टर. तर आपल्याकडे हा फॉर्म्युला आपण आता स्टडी करायचा. तोच फॉर्म्युला स्प्रिंग फोर्स मध्ये म्हणजे स्प्रिंग फोर्स मध्ये ऑसिलेटरी मोशन म्हणतो त्या ऑसिलेटरी मोशन मध्ये आपल्याला स्टडी करायचा. त्या कशाला स्टडी करायचा? तर आपल्याला जो फॉर्म्युला क्रिएट आहे तो जो स्प्रिंग फोर्स आहे हा स्प्रिंग फोर्स त्याला म्हणायचं फोर्स. हे होतं आपल्याकडे कॉन्स्टंट आपण एसएचएम कॉन्स्टंट म्हणतो आणि हे डिस्प्लेसमेंट आहे ते लिनियर डिस्प्लेसमेंट आहे. आता या डिस्प्लेसमेंट मध्ये आपण थोडंसं व्हेरिएबल केलं. ते लिनियर डिस्प्लेसमेंट होतं. याच्यामध्ये लिनियर डिस्प्लेसमेंट आहे फोर्स
पार्टिकलवरचा फोर्स आहे ऑब्जेक्ट होता फक्त कॉन्स्टंट होता तो कॉन्स्टंटला एसएचएफ कॉन्स्टंट म्हणणार आपण आता नेक्स्टला आपण मित्रांनो याला चेक केलं किंवा फाइंड आउट केलं आता फोर्स मध्ये एक तुम्ही आता सिंपल पेंडुलम मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे ऑसिलेटरी मोशन म्हणायचं सिंपल पेंडुलम मधलं कोणतं मोशन म्हणणार ऑसिलेटरी मोशन तर आता ऑसिलेटरी मोशन मध्ये एक सिंपल कहाणी होती तर इथे आपल्याकडे एक सिंपल पेंडुलम आहे या सिंपल पेंडुलम वरती आपल्याकडे एक बॉब आहे बॉब म्हणजे काय होता लोलक जो लोलक आहे तो लोलक आपल्याला ह्या पोझिशनला होता ते येतं मायनस एक्स्ट्रीम पोझिशन म्हणायचं ते मायनस एक्स्ट्रीमला मी मायनस ए नाव देतो आणि इकडे कोणती पोझिशन म्हणतो आपण प्लस ए म्हणजे प्लस एक्स्ट्रीम पोझिशन ही साइड असेल तर काय म्हणणार आपण प्लस आणि इकडे काय असेल तर मायनस आता सिंपल आहे जस मी पार्टिकलला मूव्ह केला कुठल्या डायरेक्शनला प्लस एक्स्ट्रीमला कुठल्या डायरेक्शनला मूव्ह झाला तो प्लस एक्स्ट्रीमला जे पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट आहे हे काय होतं डिस्प्लेसमेंट तर मित्रांनो मीन पोझिशन पासून ही मीन पोझिशन आहे आणि या पोझिशनला आपण काय नाव दिलं एक्स्ट्रीम पोझिशन किंवा ती एक्स्ट्रीम पोझिशन प्लस एक्स्ट्रीम पोझिशन मायनस एक्स्ट्रीम पोझिशन आता जो पार्टिकल आहे तो मीन पोझिशन पासून पार्टिकलचे एक्स डिस्प्लेसमेंट झालं आणि ते कुठे गेला पार्टिकल आपल्याकडे प्लस एक्स्ट्रीम पोझिशनला कुठे गेला आपल्याकडे प्लस एक्स्ट्रीमला परत वापस आला आणि रिव्हर्स कुठे आला मायनस ए वरती म्हणजे मायनस एक्स्ट्रीम पोझिशन वरती मी ज्यावेळेस फाइंड आउट केलं ज्यावेळेस माझा पार्टिकल प्लस एक्स्ट्रीम कडे जात होता त्यावेळेस त्याच्यावरती फोर्स कुठे लागत होता मित्रांनो मीन पोझिशन कडे म्हणजे मायनस फोर्स आता जर फोर्स आहे फोर्सची पोझिशन कुठे आपल्याकडे ऑब्जेक्ट कुठे मूव्ह होतो आपल्याकडे प्लस एक्स्ट्रीमला म्हणजे डिस्प्लेसमेंट कुठे पार्टिकलचं सिंपल पेंडुलमची कहाणी लक्षात ठेवा हे मेन पोझिशन पार्टिकल कुठे गेला एक्स्ट्रीमला पण त्या पोझिशनला प्लस एक्स्ट्रीम पोझिशनला ज्यावेळेस पार्टिकल आपल्याकडे प्लस एक्स्ट्रीमला जातो आणि याला रिव्हर्स सोडून देतो तर त्याच्यावरती जो फोर्स आहे ते कुठे आहे टुवर्ड द मेन पोझिशन आता हे टुवर्ड द मेन पोझिशन आहे पण फोर्स कोणत्या डायरेक्शनला आहे म्हणणार निगेटिव्ह कडे मग फोर्स कसा असला पाहिजे निगेटिव्ह आणि मी ज्या वेळेस पार्टिकलला मायनस एक्स्ट्रीम पोझिशनला आपण पार्टिकलला मूव्ह करणार त्यावेळेस पार्टिकल कुठे असेल आपल्याकडे मायनस एक्स्ट्रीम पोझिशनला मायनस एक्स्ट्रीम पोझिशनला ज्यावेळेस पार्टिकल किंवा ऑब्जेक्ट आहे त्यावेळेस ह्या पार्टिकल वरती मायनस डिस्प्लेसमेंट आहे पण फोर्स कोणत्या डायरेक्शनला टुवर्ड द मेन पोझिशन पण पार्टिकलचा जो फोर्स अप्लाइड आहे ते फोर्स कोणता असला पॉझिटिव्ह म्हणजे टुवर्ड द मेन पोझिशन वरती पार्टिकलचं मायनस डिस्प्लेसमेंट क्रिएट आहे त्यावेळेस पार्टिकल वरती फोर्स कुठे आहे प्लस आणि पार्टिकलचं प्लस डिस्प्लेसमेंट आहे त्यावेळेस फोर्स कुठे म्हणणार आपण मायनस कडे हे लक्षात आलं की टुवर्ड द मीन पोझिशन कडे पण फोर्स कुठे आहे निगेटिव्ह कडे आणि इथं फोर्स कुठे आपल्याकडे टुवर्ड द मीन पोझिशनला पण फोर्स कुठे पॉझिटिव्ह कडे म्हणजे इकडे जात असेल तर काय म्हणतो निगेटिव्ह कडे आणि हे सरळ रेषेमध्ये जात असेल तर पॉझिटिव्ह कडे म्हणजे इकडे असेल तर निगेटिव्ह इकडे असेल तर कुठे पॉझिटिव्ह हे सिंपल वाली कहाणी लक्षात ठेवायचं आता नीट आपल्याला चेक करायचं की आपण याला इक्वेशनला काय म्हणतो आपल्याला हुक्सली लॉनी जे दिलेले इक्वेशन आहे हुक्स लॉनी जे इक्वेशन आपल्याला फाइंड आउट केलं ते मित्रांनो इक्वेशन होतं रिअल वाला जे इक्वेशन आहे आपल्याकडे ते इक्वेशनची कहाणी होती आपल्याकडे F इज इक्वल टू मायनस के एक्स आणि पॉवर किती एम आता n ऍक्च्युअली काय आहे तर n हा नंबर आहे n ला काय म्हणतात आपण रिअल नंबर तर n इज इक्वल टू मी प्रूव्ह करतो आता ते तुमच्या लक्षात येईल एकदम क्लिअरली लक्षात येईल आता फॉर एक्झाम्पल n इज इक्वल टू आपण घेतलं 2 n ची पॉवर किती होती 2 मला स्क्वेअर म्हणायला चांगलं वाटत होतं म्हणून मी f इज इक्वल टू मायनस के एक्स स्क्वेअर मानलं n ला मानलं किती आपण मानलं x स्क्वेअर म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण काय लिहिणार आला f इज इक्वल टू मायनस के आणि x स्क्वेअर यांच्या जागी आपण काय पुटअप केला तर x स्क्वेअर सिंपल x स्क्वेअर पुटअप केला तर मी सिंपल मानलं की आता आपल्याला फाइंड आउट करायचं की जो पार्टिकलचा जो हुक्स लॉने दिलेला फॉर्म्युला होता एसएचएम मध्ये तो f इज इक्वल टू मायनस के एक्स आहे पॉवर किती n म्हणजे यांच्या जागेवर नंबर किती घ्यायचा तो सिंपल आहे मग n इज इक्वल टू मी किती घेतला आता 2 घेतला तर 2 घेतला तर आपण किती मानला आता मी सिंपल वाली कहाणी तुम्हाला सांगितली जो पार्टिकल आहे तो पार्टिकल कुठे होता मीन पोझिशन ही पार्टिकलची कोणती पोझिशन आता मीन हे मीन पोझिशन आहे मीन पोझिशन म्हणजे ओरिजिन पोझिशन मानतो आणि इथं कोणती प्लस एक्स्ट्रीम आणि इथं कोणती म्हणणार मायनस एक्स्ट्रीम ते जे डिस्प्लेसमेंट होईल ते डिस्प्लेसमेंट किती x इकडे असेल तर कोणतं प्लस आणि या डायरेक्शनला असेल तर कोणतं म्हणणार मायनस x डिस्प्लेसमेंट बरोबर इकडे कोणतं म्हणणार आपण प्लस x इथं कोणतं असेल मायनस x तर नेक्स्टला मी आता फॉर एक्झाम्पल मध्ये असं मानलं आपल्याला एक सांगितलं होतं मी आता सिंपल पेंडुलम मध्ये पार्टिकल हा प्लस एक्स्ट्रीम पोझिशन वरती आला तर त्याच्यावरती जो फोर्स आहे तो फोर्स कोणत्या डायरेक्शनला असला पाहिजे निगेटिव्ह म्हणजे टुवर्ड द मीन पोझिशन ज्यावेळेस मी ऑब्जेक्टला प्लस एक्स्ट्रीम वरती आणलं
लक्षात येते प्लस एक्स्ट्रीम वरती आणलं तर फोर्स कुठे असला पाहिजे त्याला मायनस एक्स्ट्रीमला बरोबर. तर आपण पार्टिकलचा जो फोर्स अप्लाइड आहे तो कुठे असला पाहिजे निगेटिव्ह म्हणजे इकडे या डायरेक्शनला बरोबर. आणि नेक्स्टला मी मानलं की ऑब्जेक्टला मी मूव्ह केलं आणि कुठे आणला आता मायनस एक्स वरती बरोबर. तर फोर्स कोणत्या डायरेक्शनला प्लस. फोर्स कुठे म्हणणार आपण त्याला आता प्लस करा. तर फोर्सची जी डायरेक्शन आहे ती टुवर्ड द मीन पोझिशन पण फोर्स कसा असला पाहिजे प्लस. एवढी कंडिशन लक्षात आली. ही कंडिशन लक्षात आली असं मित्रांनो. तर आता आपल्याला चेक करायचं की एसएचएम चे इक्वेशन आहे 1. आपल्याकडे मी फर्स्टला काय केलं आता सिंपलला जे x चं डिस्प्लेसमेंट x इज इक्वल टू मी x ला काय केलं प्लस एक्स्ट्रीम ला नेऊन ठेवलं. कुठे नेलं मित्रांनो आपण प्लस एक्स्ट्रीम ला. सिंपल मध्ये मी प्लस एक्स्ट्रीम ला नेलं. जो प्लस एक्स्ट्रीम आहे म्हणजे आपण पार्टिकलला मायनस के एक्स आणि 2 ला पॉवर किती यांची पॉवर किती मानले 2 बरोबर. x इज इक्वल टू जो x आला त्याला मानलं मी डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन बरोबर. मीन पोझिशन मी काय म्हणलं आता त्याला मीन पोझिशन मध्ये डिस्प्लेसमेंट आहे पण कोणता डिस्प्लेसमेंट आहे म्हणणार आपण पॉझिटिव्ह एक्स. कोणतं म्हणणार आपण पॉझिटिव्ह एक्स. आता पॉझिटिव्ह एक्स डिस्प्लेसमेंट आहे म्हणजे पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट आहे. पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट आहे तर फोर्स कोणता निगेटिव्ह आला. तर एक्स एफ इज इक्वल टू मायनस के एक्स स्क्वेअर आला. इथे किती म्हणणार पॉझिटिव्ह बरोबर. तर नेक्स्ट ला किती व्हॅल्यू आली आपल्याकडे एफ इज इक्वल टू मायनस के प्लस एक्स स्क्वेअर आहे. आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे एफ इज इक्वल टू मायनस के एक्स स्क्वेअर. हे ट्रू वाली कंडिशन आहे मित्रांनो. ही कोणती कंडिशन झाली पहिली कंडिशन ट्रू झाली. आता मी पार्टिकलला कुठं मूव्ह करेल आता कोणत्या डायरेक्शनला मूव्ह करेल मी लेफ्ट डायरेक्शन. इथं कुठं मूव्ह केलं आपण राईटला. मग राईटला मूव्ह केलं तर फोर्स कुठं लागला निगेटिव्हला. मग फोर्स निगेटिव्हला राईट ट्रू कंडिशन. आता नेक्स्टला मी पार्टिकलला मूव्ह कुठं केलं आपण शिफ्ट कुठं केलं डिस्प्लेसमेंट मायनस एक्स पोझिशन म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला. तर कोणती एक्स्ट्रीम पोझिशन आहे मायनस एक्स म्हणजे काय मायनस एक्स डिस्प्लेसमेंट. तर नेक्स्टला जो फोर्स ऍक्टिव्ह आहे आपल्याकडे जो फोर्स क्रिएट झाला तो फोर्सची कंडिशन कोणती आली निगेटिव्ह. फोर्स कुठे आला तर निगेटिव्ह. आता नेक्स्ट कंडिशन मध्ये असं मानलं की जो फोर्स आहे तो F इज इक्वल टू काय इक्वेशन घेतलं आपण मायनस के एक्स स्क्वेअर. जे डिस्प्लेसमेंट आहे ते डिस्प्लेसमेंट किती मानलं आता डिस्प्लेसमेंट किती आपल्याकडे डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन पासून मी डिस्प्लेसमेंट केलं पण कोणतं डिस्प्लेसमेंट म्हणणार मायनस एक्स. कोणतं डिस्प्लेसमेंट आता मायनस एक्स ला डिस्प्लेसमेंट लिहिलं तर आपण जे व्हॅल्यू घेतो तो F इज इक्वल टू मायनस के आणि मायनस एक्स स्क्वेअर. लक्षात आलं. इथे काय घेतलं आता मायनस एक्स स्क्वेअर. मायनस एक्स स्क्वेअर आहे तर स्क्वेअर मध्ये व्हॅल्यूला मायनस किंवा प्लस आपण कन्सिडर करत नाही. मग व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे F इज इक्वल टू मायनस के एक्स स्क्वेअर आहे. मग आपल्याकडे जे मायनस आलं हे फोर्स कोणता आला आपल्याकडे मायनस. जो फोर्स क्रिएट आहे तो बी निगेटिव्हलाच आला म्हणलं. तर इथं मानतो मी फोर्स निगेटिव्ह. जो क्रिएट झालेला फोर्स आहे तो कोणता म्हणणार निगेटिव्ह. इथे बी कोणता फोर्स आहे निगेटिव्ह. मग आपल्याला कंडिशन कोणती पाहिजे होती ट्रू वाली. एक फोर्स कुठे लागला पाहिजे निगेटिव्ह आणि दुसरा फोर्स कुठे असला पाहिजे पॉझिटिव्ह. मग आपण ही कंडिशन काय म्हणणार नॉट एसएचएम. दिस कंडिशन काय म्हणणार आपण नॉट एसएचएम. इथे एसएचएम होऊ शकत नाही असं म्हणतात. म्हणजे याला कोणती कंडिशन म्हणतात नॉट एसएचएम. आता एसएचएम वाली कंडिशन कोणती मी काय मानलं उचलो आणि परत वापस थोडा स्प्रिंग फोर्स मध्ये डोकं लावलं तर आपण काय म्हणलं F इज इक्वल टू मायनस के एक्स ची पॉवर किती n. आता n ला मी चेंज केलं. n म्हणजे रिअल नंबर. n ला मी व्हेरिएबल करू शकतो. n इज इक्वल टू किती घेतलं होतं इथं 2. मग आपल्या एक लक्षात आलं 2 4 म्हणजे कोणता नंबर आहे आपल्याकडे 2 इव्हन नंबर तर आपल्याकडे तर चालतच नाही. म्हणजे आता 2 4 6 8 नंबर काय म्हणणार नॉट एसएचएम. त्याला काय म्हणलं आपण नॉट एसएचएम आहे. मग आता एसएचएम साठी कंडिशनला मी एक कन्सिडर केलं एक व्हेरीफाय करण्यासाठी एक नंबर घेतला. तर n इज इक्वल टू किती म्हणला आपण 1. n इज इक्वल टू 1 पुटअप केलं तर फर्स्ट कंडिशनला F इज इक्वल टू मायनस के आणि x ची पॉवर किती आता 1. मी x ची पॉवर 1 ला तर फर्स्टला मी परत वापस एसएचएम करेल. तर परत एसएचएम करण्यासाठी इकडे प्लस एक्स्ट्रीम पोझिशन आहे म्हणजे प्लस x मानू बरोबर. इकडे कोणतं मानू आपण मायनस x. इथं मायनस एक्स्ट्रीम पोझिशन. पहिल्यांदा ऑब्जेक्ट कुठे आपल्याकडे मीनला. परत डिस्प्लेसमेंट कुठे केलं आपण प्लस एक्स मध्ये बरोबर. त्याला कुठे मानलं आपण प्लस एक्स्ट्रीम पोझिशनला. तर इथे मी डिस्प्लेसमेंट केलं तर F इज इक्वल टू मायनस
जे एक्स डिस्प्लेसमेंट आहे ते किती प्लस एक्स डिस्प्लेसमेंट, बरोबर. एक्स डिस्प्लेसमेंट आहे, मी परत वापस काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट फ्रॉम, डिस्प्लेसमेंट कुठे मानला आपण, फ्रॉम कुठल्या पोझिशन पासून, मीन पोझिशन पासून, बरोबर. डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन, जे डिस्प्लेसमेंट आहे ते कोणते आपल्याकडे प्लस एक्स, कोणतं मानलं मी प्लस एक्स. मग आता प्लस एक्स असेल तर आपल्याला चेक काय करायचे, फोर्स कोणता लागतो, प्लस वाला का मायनस वाला, म्हणजे पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे. मग आपण एफ इज इक्वल टू काय मानलं मायनस के, आणि इथे किती झालं आपल्याकडे एक्स पॉवर किती 1, तर एक्स जो पॉवर आहे म्हणजे प्लस आहे तर इथे काय दिले मायनस के एक्स, आणि पॉवर किती आली मित्रांनो 1. हे फोर्स कोणता लागला निगेटिव्ह, मी याला मानतो मी फोर्स कुठल्या सिच्युएशन मध्ये आपल्याकडे निगेटिव्ह, फोर्स कोणता आला निगेटिव्ह, हे लक्षात आलं. फोर्स कोणता आला निगेटिव्ह, फोर्स कोणता क्रिएट झाला निगेटिव्ह. आता सेकंड सिच्युएशन काय आहे, मी पार्टिकलला परत वापस शिफ्ट केलं आणि कुठं आणलं मायनस एक्स टिकला, आणि डिस्प्लेसमेंट कोणता असं मायनस एक्स, तर मी परत सेकंड सिच्युएशन मध्ये एफ इज इक्वल टू मायनस के एक्स ची पॉवर 1, आणि हे डिस्प्लेसमेंट काय म्हणू आपण त्याला, डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन, आणि कोणतं डिस्प्लेसमेंट आहे मायनस एक्स, डिस्प्लेसमेंट कोणतं म्हणणार आपण मायनस एक्स, ते मायनस एक्स डिस्प्लेसमेंट आहे. ते मायनस एक्स डिस्प्लेसमेंटला मित्रांनो आपण काय केलं, मी व्हॅल्यू पुटअप केली, एफ इज इक्वल टू मायनस के, आणि व्हॅल्यू काय मायनस एक्स पॉवर किती 1, मायनस मायनस काय झालं प्लस, व्हॅल्यू किती आली प्लस के एक्स, तर फोर्स कोणता आला पॉझिटिव्ह, फोर्स कोणता आला पॉझिटिव्ह. मग आता फोर्स कोणता म्हणणार आपण, फोर्स पॉझिटिव्ह. मग आपल्याला रिक्वायर्ड काय होता, एक पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह, एक पॉझिटिव्ह आला दुसरा कोणता आला निगेटिव्ह. मी ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट कुठं करत मायनस करत त्यावेळेस फोर्स कोणता आला पाहिजे आपल्याला पॉझिटिव्ह, आणि ज्यावेळेस मी फोर्सला डिस्प्लेसमेंटला कुठं करत पॉझिटिव्ह करत त्यावेळेस फोर्स कोणता आला पाहिजे निगेटिव्ह. ही होती ट्रू कंडिशन, म्हणजे याला म्हणायचं ही जी कंडिशन आहे कोणती कंडिशन आहे आपल्याकडे एसेंशियल, याला काय म्हणतो आपण एसेंशियल. ही ट्रू कंडिशन. मी इक्वेशन कोणती यूज करणार, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स, आणि पॉवर किती 1. एन इज इक्वल टू पॉवर किती झाली आपल्याकडे 1 3 6 1 3 5 7 9 किती झाली आपल्याकडे पॉवर, एन इज इक्वल टू पॉवर. ही ट्रू कंडिशन, त्याला म्हणायचं एसेंशियल. मग इक्वेशन आपण यूज कोणतं करणार आता, पॉवर किती आपल्याकडे 1, बरोबर. एफ इज इक्वल टू मायनस के एक्स, हे इक्वेशन आपलं. इक्वेशन आपण पॉवर 1 कन्सिडर करा, घ्या त्याला किंवा नाही गेलं तर एक्स आहे म्हणजे किती 1 आहे, म्हणून इक्वेशन कोणतं मानलं आपण एफ इज इक्वल टू, हे आपल्याला हुक्स लॉने सांगितलेलं इक्वेशन आहे, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. लक्षात आलं. आणि एक एक्झाम्पल आपण स्टडी करू, त्यामध्ये आपल्याला फोर्स लक्षात येईल कोणत्या साईडला किंवा राईटला येतो का लेफ्टला येतो. मित्रांनो एकदम आपण बेसिक किंवा एकदम आपण बेसिक कन्सेप्ट सांगत आहोत, त्याला एकदा तुम्ही थोडं बारकाईने लक्ष द्या आणि काळजीपूर्वक लक्ष द्या. आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कडे फोर्स तर तुमच्या लक्षात आला. मी ज्यावेळेस पार्टिकलला डिस्प्लेसमेंट करतो पण त्या डायरेक्शनला मित्रांनो पॉझिटिव्ह डायरेक्शनला, तर डिस्प्लेसमेंटला पॉझिटिव्ह केला आपण तर फोर्स कोणत्या डायरेक्शनला येतो निगेटिव्ह, बरोबर. आणि ज्यावेळेस मी पार्टिकलला निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट करतो त्यावेळेस फोर्स कोणता आला पाहिजे आपल्याला पॉझिटिव्ह आला पाहिजे. मी फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेतलं तर ते एक्झाम्पल असं मित्रांनो आपल्याकडे एफ इज इक्वल टू, मी आता मानलं एफ इज इक्वल टू फोर्स आता व्हॅल्यू दिली मी एफ इज इक्वल टू -2 प्लस 2x -2. एक एक्झाम्पल आहे, दोन एक्झाम्पल चेक करू मित्रांनो. आणि फर्स्ट एक्झाम्पल मानतो आणि सेकंड एक्झाम्पल देतो. एकदम क्लिअर लक्षात येऊन जाईल तुमच्या, काहीच प्रॉब्लेम नाही. एफ इज इक्वल टू -2 आणि -2x असे दोन एक्झाम्पल दिले. त्यातला एसएचएम वाला इक्वेशन कोणतं आणि नॉट एसएचएम इक्वेशन कोणतं ते दोन्ही आपल्याला क्लिअर होऊन जाईल. आता मी पार्टिकलला परत वापस मारला त्याची मेन पोझिशन फाइंड आउट करू, म्हणजे नेट फोर्स ज्यावेळेस पार्टिकल मेन पोझिशनला असेल त्याच्यावरचा नेट फोर्स किती असेल एफ इज इक्वल टू 0. नेट फोर्स किती राहील 0. मग त्यावेळेस पार्टिकल कुठे असेल मेन पोझिशनला, बरोबर. मेन पोझिशन फाइंड आउट करायला मी परत वापस आता याचं सोल्युशन आपण चेक करू, फाइंड आउट करू मित्रांनो. -2 प्लस 2x इज इक्वल टू नेट फोर्स 0, बरोबर. एफ नेट इज इक्वल टू म्हणजे काय झालं आपल्याला एफ नेट इज इक्वल टू किती म्हणणार आता 0. एफ नेट किती 0, तर -2 प्लस 2x इज इक्वल टू किती 0, बरोबर. हे इकडे गेलं तर काय झालं प्लस, बरोबर. मग याला काय लिहू आता 2x प्लस किती
इज इक्वल टू 2 बरोबर 2x प्लस 2x इज इक्वल टू किती आला 2 आला बरोबर x ची व्हॅल्यू किती आली x इज इक्वल टू 2 डिवाइडेड बाय 2 तर x इज इक्वल टू किती आला 1 बरोबर तर मेन पोझिशन कुठे म्हणणार आपण 1 1 मेन पोझिशन कुठे आली 1 बरोबर मेन पोझिशन कुठे आली तर 1 मग आता मी फॉर एक्झाम्पल याला डायग्राम काढली तर इथे आपण मानतो 0 ही ओरिजिन 0 बरोबर इकडे किती +1 2 3 4 आहे ना इकडे किती राहील -1 -2 -3 एंड किती म्हणणार आपण -4 आता पार्टिकलला कुठे ठेवू आपण 1 वर पार्टिकल कुठे मेन पोझिशन कुठे आली पार्टिकलची ऑब्जेक्ट कुठे बनला आता मेन पोझिशन मी आता सिंपल आहे मी पार्टिकलचं जर डिस्प्लेसमेंट केलं कुठं प्लस म्हणजे इकडे जर डिस्प्लेसमेंट केलं पार्टिकलचं तर प्लस येईल आपल्याकडे +x आणि इकडे केलं तर काय आहे -x सिंपल आहे मी x इज इक्वल टू म्हणजे जे डिस्प्लेसमेंट आहे ते फर्स्ट ला मी काय केलं डिस्प्लेसमेंट ठेवलं मी कुठं +x बरोबर मग +x असेल तर किती मानेल मी 2 बरोबर आणि मला जर इकडे शिफ्ट करायचं असेल तर x ला मी किती मानू 0 फॉर एक्झाम्पल किती मानू 0 आता मी फर्स्ट ला मी असं मानतो त्याला हे एक्झाम्पल आपण इथून काय काय असं मानतो इकडे या डायरेक्शनला तर मी याला शॉर्टकट मध्ये इथे देतो आता फर्स्ट ला मी मानलं f x इज इक्वल टू किती मानू 2 मानतो बरोबर पण डिस्प्लेसमेंट कुठे झालं म्हणणार आपण पॉझिटिव्ह एक्सट्रीम पोझिशन बरोबर डिस्प्लेसमेंट कुठे +x ला मग +x ला असेल तर मी फॉर एक्झाम्पल असं मानलं मित्रांनो आपण आता स्टडी केलं त्याला f इज इक्वल टू व्हॅल्यू पुट अप केली f इज इक्वल टू इक्वेशन काय होतं माझ्याकडे -2x + 2x सॉरी 2 प्लस -2 प्लस 2x आता x ला किती मानणार x इज इक्वल टू किती कन्सिडर करू 2 बरोबर x ची व्हॅल्यू मी पुट अप केली तर फोर्स किती येतो बघा f इज इक्वल टू -2 प्लस 2 मल्टिप्लाइड बाय 2 2 मल्टिप्लाय किती झाला 4 बरोबर तर इथं 4 आले तर -2 तर व्हॅल्यू किती राहिली +2 राहिली म्हणजे फोर्स किती आला फोर्स किती आला +2 आला फोर्स किती आला माझ्याकडे +2 आला मी ज्यावेळेस पार्टिकलला कुठं मूव्ह केलं आपल्याकडे आपण कुठं मूव्ह केलं त्याला कोणत्या एक्सट्रीम कोणत्या डिस्प्लेसमेंट केला आपण त्याला +x बरोबर डिस्प्लेसमेंट कुठे केला आपण त्याला +x ला म्हणजे +x ला डिस्प्लेसमेंट केलं तर फोर्स कोणता निगेटिव्ह म्हणजे फोर्स कोणता पॉझिटिव्ह आपल्याला कोणता फोर्स पाहिजे होता इथे रिक्वायर्ड निगेटिव्ह बरोबर पार्टिकलला इकडे एसएचएम केलं तर पार्टिकलचा डिस्प्लेसमेंट मी पॉझिटिव्ह एक्सट्रीमला केलं तर फोर्स कुठे लागला पाहिजे निगेटिव्हला टुवर्ड द मेन पोझिशन त्या डायरेक्शनला फोर्स असतो आता नेक्स्ट ला मी परत वापस कुठे नेतो त्याला 0 वर x इज इक्वल टू 0 मानलं तर परत वापस मी मानतो f आणि परत x इज इक्वल टू किती 0 f ला मी 0 वरती म्हणजे -2 मी आता डिस्प्लेसमेंट कुठे केलं पार्टिकलचं -x ला तर -2 प्लस 2x आणि x इज इक्वल टू 0 तर 2 प्लस 2 मल्टिप्लाइड बाय 0 बरोबर तर परत वापस मी मानलं की -2 आणि प्लस किती राहिलं 0 तर जो माझ्याकडे फोर्स आला तो कोणता -2 हे f इज इक्वल टू कोणता -2 हे फोर्स कोणता आपल्याकडे निगेटिव्ह मग ज्यावेळेस निगेटिव्ह फोर्स आला मी पार्टिकलला इथं आणलं त्यावेळेस माझ्याकडे फोर्स कोणता असला पाहिजे तर रिक्वायर्ड पॉझिटिव्ह बरोबर मग ही जी कंडिशन आहे ती नॉट एसेंशियल बरोबर ही कंडिशन ट्रू नाही मी आपण नॉट एसेंशियल हे एसएचएम चे इक्वेशन नाही त्याला काय म्हणणार आपण नॉट एसएचएम हे एसएचएम चे इक्वेशन नाही मग आपल्याला एसएचएम चे इक्वेशन आता चेक करायचं ते एसएचएम चे इक्वेशन आपण चेक केलं हे फोर्स अप्लाइड आहे या फोर्सला इक्वेशन नाही म्हणजे आपल्याकडे नॉट एसएचएम चे इक्वेशन आहे सिंपल हार्मोनिक मोशन होऊ शकत नाही मित्रांनो यामध्ये ते सिंपल पेंडुलमचं इक्वेशन नाही म्हणतो आपण याला सिंपल पेंडुलम म्हणू शकत नाही कारण की ज्यावेळेस मी पॉझिटिव्हला पार्टिकलला डिस्प्लेसमेंट केलं तर निगेटिव्ह फोर्स यायला पाहिजे रिक्वायर्ड फोर्स कोणता असला पाहिजे निगेटिव्ह तर कोणता आला पॉझिटिव्ह मी पार्टिकलला डिस्प्लेसमेंट कुठे केलं निगेटिव्हला ते फोर्स कोणता आला पाहिजे पॉझिटिव्ह तर कोणता आला निगेटिव्ह म्हणजे पार्टिकल काय आपल्याकडे जे इक्वेशन आहे ते नॉट ट्रू इक्वेशन आहे म्हणजे आपण काय म्हणतो नॉट एसेंशियल आता आपण एक इक्वेशन चेक करू नेक्स्ट ते इक्वेशन चेक केलं फाइंड आउट केलं तर मी परत वापस एक डायग्राम काढतो सिंपल वाली त्याची अगोदर एक्सट्रीम पोझिशन फाइंड आउट मेन पोझिशन फाइंड आउट करू तर f net इज इक्वल टू किती म्हणणार आपण 0 f net 0 तर इक्वेशन काय आलं -2x is equal to f net is -2 2x is equal to 0 बरोबर हे आलं 0 मग आपल्याकडे एक्सट्रीम पोझिशन मीन पोझिशन कुठे मीन कशी फाइंड आउट करणार आपण आता हे इकडे गेल्यानंतर काय झालं प्लस ते -2 is equal to काय झालं आपल्याकडे हे प्लस बरोबर +2 झालं हे +2 झालं तर आपण काय म्हणणार x is equal to -2 अपॉन किती आलं 2
बरोबर, -2 अपॉन 2, तर व्हॅल्यू किती आली -1, व्हॅल्यू किती येईल आपल्याकडे -1, तर x इज इक्वल टू -1. तर जे पार्टिकलची मीन पोझिशन आहे ती मीन पोझिशन कुठे म्हणणार आता -1, इथं कुठे होती +1 होती, आता कुठे -1. मग मी परत वापस इक्वेशनला सॉल्व केला, तर मी परत वापस याला इथं 0, इथे किती 1, इथं 2, इथे किती वापस 3, बरोबर. तर नेक्स्ट ला परत वापस इथे किती म्हणणार आपण -1, -2, -3, बरोबर. तर नेक्स्ट ला मी परत वापस आपण कन्सिडर केलं की आता ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट कुठे आपल्याकडे -1 वरती, पण -1 वरती ऑब्जेक्ट आहे, तर मी परत वापस इक्वेशनला आपल्याला फाइंड आउट करू की डिस्प्लेसमेंट कुठे करू मी त्याला राईटला करू किंवा लेफ्टला. राईटला केलं तर +x, बरोबर, +x डिस्प्लेसमेंट आहे आणि इकडे पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट आहे, इकडे निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट आहे. आता मित्रांनो आपल्याला कोणतं डिस्प्लेसमेंट करायचं फर्स्टला पॉझिटिव्ह, तुम्ही कुठलाही घ्या. आपण मी घेतलं किती x इज इक्वल टू किती 2, x इज इक्वल टू किती घेऊ आपण त्याला 2 घेऊ, x इज इक्वल टू 2 घ्या, याला x इज इक्वल टू 2 घेतलं आपण, किंवा x इज इक्वल टू 0 घेऊ, कुठलाही घ्या तुमच्या. फॉर एक्झाम्पल मध्ये आपण काय घेतलं ना x इज इक्वल टू 0, किती घेतलं 0, 0 घेतलं तरी डिस्प्लेसमेंट कुठे म्हणणार आपण पॉझिटिव्ह, बरोबर. x 0 घेतला आपल्याकडे जी व्हॅल्यू येईल तर f इज इक्वल टू काय म्हणलं आपण -2 x किती 0, -2 मल्टिप्लाइड बाय व्हॅल्यू किती आली 0, 0 ने मल्टिप्लाय -2 ला केलं तर व्हॅल्यू किती राहील 0. मग माझ्याकडे जे आन्सर आलं ते किती आलं -2. जो फोर्स आला तो किती आला निगेटिव्ह. तर F इज इक्वल टू जो फोर्स क्रिएट आहे तो फोर्स कोणता माझ्याकडे निगेटिव्ह, फोर्सचा साइन कोणता निगेटिव्ह, बरोबर. मी पार्टिकलला डिस्प्लेसमेंट कुठे केलं पॉझिटिव्हला, पार्टिकल कुठे डिस्प्लेसमेंट आहे पॉझिटिव्ह, पॉझिटिव्हला फोर्स असेल, पॉझिटिव्हला मी डिस्प्लेसमेंट केलं तर फोर्सची डायरेक्शन कुठे आहे निगेटिव्ह. मग आपल्याकडे एक कंडिशन तर प्रूव्ह झाली, बरोबर. सेकंडला मी प्रूव्ह करू शकता, तुम्ही परत वापस कुठे आणलं -2 ला आणतो मी, त्याला -2 ला आणलं, -2 x इज इक्वल टू किती घेऊ आता f, आणि x इज इक्वल टू -2, x इज इक्वल टू किती घेतला -2, -2 घेतलं तर व्हॅल्यू किती येईल बघा -2 -2x, आणि x ला -2 मल्टिप्लाय बाय -2, बरोबर. आता किती मल्टिप्लाय बाय मायनस मायनस काय आलं प्लस, किती आलं 4, बरोबर नाही किती 4 आला, ते प्लस वाला 4 आला. आपल्याकडे 1 + 4 आहे, किती मायनस, व्हॅल्यू किती आली +2, म्हणजे f इज इक्वल टू +2, ते हे फोर्स कोणता आला आपल्याकडे पॉझिटिव्ह. जस्ट मी पार्टिकलला कोणता डिस्प्लेसमेंट केला आपण निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट आहे, म्हणजे -x ला नेलं तर फोर्स कुठे आला पॉझिटिव्ह. फोर्स कोणत्या डायरेक्शनला टुवर्ड द मीन आहे, तर कोणत्या डायरेक्शन पॉझिटिव्ह डायरेक्शन. म्हणजे ही कंडिशन काय म्हणणार आपण 2, म्हणजे ही जी इक्वेशन आहे ते कोणते इक्वेशन आहे आपल्याकडे एसेन्शियल इक्वेशन, त्याला म्हणायचं सिंपल हार्मोनिक मोशन. कोणता मोशन आहे म्हणणार आपण सिंपल हार्मोनिक मोशन, हे इक्वेशन ट्रू इक्वेशन. आता मित्रांनो तुम्ही म्हणत असतात सिंपल हार्मोनिक मोशन कशाला म्हणायचं, का म्हणायचं सिंपल हार्मोनिक मोशन. आता हे समजलं असेल तर मित्रांनो पॉज करा व्हिडिओला आणि तुम्ही काय करा त्याला लिहून घ्या, सगळं रेकॉर्ड करून ठेवा. कोणती कंडिशन ट्रू आणि कोणती कंडिशन नॉट ट्रू आहे. आपल्याला बघायचं व्हॉट इज लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. मिनिंग काय मित्रांनो आता स्टडी करू आपण सिंपल हार्मोनिक कशाला म्हणायचं. व्हॉट इज लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन यालाच म्हणतो आपण एसएचएम. एसएचएम म्हणजे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. LSHM लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन हे झालं एसएचएम. आता लिनियर सिंपल हार्मोनिक कशाला म्हणायचं.
त्याच्याखालीच मित्रांनो आता लिहून घ्या डायरेक्ट डेफिनेशन याची. लिनियर चेंज पेज जरा लिनियर SHM simple harmonic motion शॉर्टकट मध्ये लिहिलं जरा. Linear simple harmonic motion is defined as periodic motion of a body in which restoring force or acceleration towards the mean position, and its magnitude is directly proportional to, and it's the magnitude of directly proportional to the displacement from mean position त्याला म्हणायचं linear simple harmonic motion. A linear simple harmonic motion is defined as periodic motion of a body in which restoring force. मी मानलं की एक जी बॉडी आपल्याकडे ती काय करते, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन करते, म्हणजे पिरियडिक मोशन करते आपल्याकडे. एखादी बॉडी लिनियर SHM is defined as periodic motion of a body in which restoring force or acceleration toward the mean position and its the magnitude of directly proportional to the displacement from mean position. आता याला मी मॅथमॅटिकली प्रूव्ह करतो. त्याला काय म्हणलं आपण, मॅथमॅटिकली force is directly proportional to the x. force काय आपल्याकडे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द x. हा फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द f वरती, x वरती. म्हणजे मी जेवढं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट करेल तेवढा फोर्स काय आहे, जास्त क्रिएट होतो. मी बघा एखाद्या मित्रांनो, हे मेन पोझिशनला आपल्याकडे सिंपल पेंडुलम आहे. आता हे सिंपल पेंडुलम मध्ये मी या पार्टिकलला जेवढं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट करतो, आपण काय करतो, एखाद्या ऑब्जेक्टला जेवढं जास्त ताणून धरतो, जेवढं जास्त वरती नेतो आणि त्याला सोडून दिलं तर त्याचा फोर्स काय राहतो, मॅक्झिमम. बरोबर. मी छोटासा डिस्प्लेसमेंट केला तर फोर्स मी काय राहील, छोटासा राहील. आता आपण काय म्हणलं, F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द x. बरोबर. F ला इज इक्वालिटी साइन मध्ये एक कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटी द्यायला कोणता, k, आणि याला काय म्हणलं, x. साइन फक्त कोणता दिला, निगेटिव्ह. फोर्स काय राहतो, निगेटिव्ह. मी ज्यावेळेस पार्टिकलला x ला मी पॉझिटिव्ह कट नेलं तर फोर्स कोणता आहे, निगेटिव्ह. आणि ज्यावेळेस मी x ला निगेटिव्ह कट नेलं तर फोर्स कोणता आहे, पॉझिटिव्ह. म्हणजे अपोजिट डायरेक्शनला. मग आपण काय म्हणलं, आता k एक प्रोपोर्शनॅलिटी साइन दिला, म्हणून मी मानतो प्रोपोर्शनली कॉन्स्टंट इज कॉल्ड द फोर्स कॉन्स्टंट. आता मी याला k इज इक्वल टू, सपोज k इज इक्वल टू प्रोपोर्शनली कॉन्स्टंट is called force constant. Is called force constant. Is called काय म्हणलं आपण, फोर्स कॉन्स्टंट आहे. हा कॉन्स्टंट आला तो कोणता, फोर्स कॉन्स्टंट आहे. आता F इज इक्वल टू -kx, म्हणजे फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कशावरती डिपेंड आहे,
एक्स वरती. मी जेवढं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट करेल तेवढा फोर्स काय आहे मॅक्झिमम आहे. लक्षात आलं. आता निगेटिव्ह साइन इंडिकेट्स काय करतो, ज्यावेळेस माझ्याकडे निगेटिव्ह साइन इंडिकेट्स आहे त्यावेळेस मी मानल की जो साइन आहे तो साइन निगेटिव्ह साइन इंडिकेट्स आहे तो काय आपण मानला डायरेक्शन ऑफ फोर्स. आता फोर्सची डायरेक्शन, तर डायरेक्शन ऑफ फोर्स आपण काय करतो, मी असं मानतो त्याला निगेटिव्ह जो साइन आहे आपल्याकडे, निगेटिव्ह साइन आला त्याला मी मानतो निगेटिव्ह साइन indicates that force toward the mean position. Force कुठे राहिला toward the mean position. Force towards mean position. कधी असतो ज्यावेळेस माझ्याकडे एक्स डिस्प्लेसमेंट हे काय असेल आपल्याकडे प्लसला आणि मायनसला, तर आपल्याकडे निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट द फोर्स ओव्हर द मीन पोझिशन. ज्यावेळेस माझ्याकडे फोर्सची डायरेक्शन कुठे असते ओव्हर द मीन पोझिशन म्हणून मी त्याला निगेटिव्ह साइन इंडिकेट्स केला. आता नेक्स्टला याला मानलं की मॅथमॅटिकली प्रूव्ह केला आपण की हा जो फोर्स आला तो फोर्स पार्टिक्युलर फोर्स इज इक्वल टू मायनस के एक्स आहे, बरोबर. तर फोर्स इज इक्वल टू मायनस के एक्स दिला. आता सिंपल वाला, तर मी मानले की जो फोर्स आहे पार्टिकल वरती याला लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणायचं. आता जो पार्टिकल मध्ये मी त्याला लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये एक डायग्राम ड्रॉ करतो. ह्याला आपण मीन पोझिशन सपोज केलं. काय केलं आपण त्याला मीन पोझिशन आहे, मीन पोझिशन आहे आणि इकडे कोणती पोझिशन मानलं आपण प्लस ए, बरोबर. आणि इथे काय मानू मी त्याला मायनस ए. इथं जी पोझिशन आहे त्या पोझिशनला आपण इथे एक्स्ट्रीम पोझिशन मानतो. कोणती पोझिशन मानली आपण एक्स्ट्रीम पोझिशन. आणि ही मायनस एक्स्ट्रीम आहे आणि ही पण कोणती एक्स्ट्रीम पोझिशन आहे म्हणणार आपण पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे प्लस एक्स्ट्रीम पोझिशन, बरोबर. ही एक्स्ट्रीम पोझिशन याला कोणती पोझिशन मानलं मीन पोझिशन. आता सिंपल वे एकदम इझी मेथड आहे आपल्याकडे एक लिनियर सिंपल हार्मोनिक. आपण मोशन चॅप्टर स्टडी केला मित्रांनो. एक पार्टिकल रेस्ट वरती असेल त्याची वेलोसिटी किती असेल 0. पार्टिकल कुठे रेस्ट वरती, एक्सेलरेशन किती आलं 0. ही सिंपल वाली कहाणी तीच आपल्याकडे ह्या पार्टिकल मध्ये मी तुम्हाला सांगतो या डायग्राम मध्ये. आता एकदम सिंपल वाली पार्टिकल कुठे स्टार्टला मीन पोझिशनला. पार्टिकल कुठे आपण मानला मीन पोझिशन. आता ज्यावेळेस पार्टिकल मीन पोझिशनला आणि परत वापस पार्टिकल कुठे नेला प्लस, पार्टिकल कुठे नेला मी प्लस एक्स. मी पार्टिकलला प्लस एक्स्ट्रीमला नेला आणि मी इथं ऑब्जेक्टला मानलं, इथं ऑब्जेक्ट आहे असं मानलं प्लस एक्स. एक्स डिस्प्लेसमेंट किती प्लस एक्स. फोर्स कुठे लागला पार्टिकलला, जस्ट मी पार्टिकलला प्लस एक्स्ट्रीमला नेलं तर फोर्सची डायरेक्शन कुठे निगेटिव्ह म्हणजे टुवर्ड द मीन पोझिशन. आणि फोर्सची डायरेक्शन काय आहे मायनस. आता मी इथं लिहितो फोर्सला लिहितो तर एफ इज इक्वल टू कुठे लागला टुवर्ड द मीन पोझिशन आणि वर्कची डायरेक्शन कुठे निगेटिव्ह कडे, बरोबर ना. आता नेक्स्टला मी मानलं ज्यावेळेस पार्टिकल ह्या पोझिशनला आला तर ज्यावेळेस मी पार्टिकल या पोझिशनला आला तर इथून पार्टिकलची वेलोसिटी किती होती 0, बरोबर ना. मॅक्झिमम म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला पार्टिकलची वेलोसिटी किती 0 आणि वेलोसिटी 0 असेल तर इथे मी फ्री 0 लिहितो. इथे काय मानलं आपण आता फ्री जो आहे तो फ्री इज इक्वल टू 0, बरोबर ना. ह्या पोझिशनला वेलोसिटी किती आहे 0. परत वापस इथं आला तर इथून मी पलटी झाला म्हणजे फ्री इज इक्वल टू इथे किती आला आपल्याकडे 0. मग इथे किती राहील वेलोसिटी मॅक्झिमम, बरोबर ना. ह्या पोझिशनला वेलोसिटी किती राहील मॅक्झिमम. तर v इज इक्वल टू मॅक्झिमम. आता इथून जी वेलोसिटी स्टार्ट होती त्या डायरेक्शनला जात असेल तर वेलोसिटी डिक्रीजिंग, बरोबर. तर इकडे जात असेल तर पार्टिकलची वेलोसिटी या डायरेक्शनला पार्टिकल आहे. आता पहिल्या सिच्युएशन मध्ये मी पहिल्या सिच्युएशन साठी लिहितो सगळं. ही फर्स्ट वाली केस आहे. या डायरेक्शनला पार्टिकल मूव्ह झाला म्हणजे वेलोसिटी काय झाली आपल्याकडे डिक्रीजिंग. पार्टिकल कुठे मूव्ह होत होता आपल्याकडे टुवर्ड द एक्स्ट्रीम पोझिशन. पार्टिकल मूव्हिंग कुठे आपल्याकडे टुवर्ड द एक्स्ट्रीम पोझिशन. पार्टिकल ज्यावेळेस माझ्याकडे मूव्ह झाला मी इथं असं खाली सिच्युएशनला पहिली सिच्युएशन देतो. पार्टिकल स्टार्ट कुठून झाला आपल्याकडे मेन पोझिशन असं कन्सिडर केलं तर पार्टिकल मूव्हिंग टुवर्ड्स एक्स्ट्रीम पोझिशन. कुठे चाललाय आता पार्टिकल आपल्याकडे एक्स्ट्रीम पोझिशन. कोणती एक्स्ट्रीम पोझिशन आहे आपल्याकडे प्लस ए, बरोबर. कोणती एक्स्ट्रीम पोझिशन आहे म्हणणार आपण प्लस ए. आता जी पार्टिकलची सिच्युएशन आहे फोर्स कोणत्या डायरेक्शनला लागला असं आपण मानलं. आता इथे मी पहिली पोझिशन लिहिली, इथे मी सगळ्यांना फोर्स लिहितो. फोर्स कुठे म्हणणार आपण फोर्स कोणत्या डायरेक्शनला निगेटिव्ह डायरेक्शन. इथे फोर्स कुठे लिहिणार आपण निगेटिव्हला, बरोबर. फोर्स कुठे आला निगेटिव्हला.
नेक्स्ट ला मी परत वापस मानले व्हेलॉसिटी जी आहे ती व्हेलॉसिटी इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग असेल टुवर्ड द एक्स्ट्रीम ला जात असेल तर काय होईल व्हेलॉसिटी कमी 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 होऊन एक पॉइंटला काय होईल 0 मग पुन्हा व्हेलॉसिटी काय झाली आपल्याकडे डिक्रीज पहिल्या सिच्युएशन मध्ये मीन टू पार्टिकल कुठून चालला मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनला जात असेल तर व्हेलॉसिटी काय होईल आपल्याकडे डिक्रीजिंग बरोबर व्हेलॉसिटी एक पॉइंटला डिक्रीजिंग आणि पहिल्या सिच्युएशन मध्ये लक्षात आलं आता व्हेलॉसिटी डिक्रीजिंग आहे तर जे ऍक्सेलरेशन आहे आता ऍक्सेलरेशन आपल्याकडे कोणतं असेल व्हेलॉसिटी डिक्रीजिंग आहे बरोबर ऍक्सेलरेशनला काय म्हणणार आपण ऍक्सेलरेशन डिक्रीजिंग आहे का इन्क्रीजिंग ऍक्सेलरेशन कोणतं आहे ऍक्सेलरेशनची डायरेक्शन कुठे बनणार आपण आता ऍक्सेलरेशन कसं राहील ऍक्सेलरेशन कुठे राहील या डायरेक्शनला पार्टिकल जातो म्हणजे ऍक्सेलरेशन काय होते आपल्याकडे व्हेलॉसिटी जर डिक्रीज होत असेल तर ऍक्सेलरेशन कोणतं राहील डिक्रीजिंग बरोबर ऍक्सेलरेशन काय राहील आपल्याकडे डिक्रीजिंग ऍक्सेलरेशन इथून इथपर्यंत चालणार आणि ह्या पोझिशनला आल्यानंतर जे ऍक्सेलरेशन होते आता नीट लक्ष द्या त्या पोझिशनला मी ऍक्सेलरेशन आहे म्हणतो बरोबर जे ऍक्सेलरेशन आहे या पोझिशनला ऍक्सेलरेशन आहे माझ्याकडे मॅक्सिमम आणि इथल्या पोझिशनला ऍक्सेलरेशन आहे काय मिनिमम जिथे व्हेलॉसिटी 0 आहे तिथे ऍक्सेलरेशन किती मॅक्सिमम मग आता इथून मिनिमम पासून मॅक्सिमम कडे जात असेल ते ऍक्सेलरेशन काय झालं माझ्याकडे इन्क्रीजिंग बरोबर पण कोणतं वाले ऍक्सेलरेशन आहे माझ्याकडे डिक्रीजिंग म्हणजे रिटार्डेशन काय होतंय इन्क्रीजिंग होतंय पार्टिकलचं रिटार्डेशन काय करतंय इन्क्रीजिंग म्हणजे ऍक्सेलरेशन आहे ते काय केलं माझ्याकडे इन्क्रीजिंग कुठल्या पोझिशनला आलो आता मी कोणत्या पोझिशनला एक्स्ट्रीमला आता मला एक्स्ट्रीम कडून कुठे जायचं मी आता एक्स्ट्रीम कडून कुठे चाललं ही झाली पहिली सिच्युएशन आता एक्स्ट्रीम कडून कुठे जाईल मी आता सेकंड सिच्युएशन पासून मीन पोझिशनला बरोबर एक्स्ट्रीम पासून कुठं मीनला आता मी मानलं पार्टिकल मूव्हिंग टुवर्ड्स मीन पोझिशन बरोबर मीन पासून कुठे चालला होता ती पहिली सिच्युएशन होती त्याला मानलं मीन पोझिशन आता नीट लक्ष टुवर्ड द मीन पोझिशन आता व्हेलॉसिटी इन्क्रीज का डिक्रीज इथे व्हेलॉसिटी किती होती 0 इथे आल्यानंतर किती होती मॅक्सिमम व्हेलॉसिटी इथपर्यंत इन्क्रीज होईल का डिक्रीज इन्क्रीज व्हेलॉसिटी काय म्हणणार आपण आता इन्क्रीज इथे व्हेलॉसिटीला लिहितो तर व्हेलॉसिटीला काय म्हणणार इन्क्रीजिंग फी इन्क्रीजिंग फीला काय म्हणणार आपण इन्क्रीजिंग बरोबर फी इन्क्रीजिंग आहे आणि फोर्स कोणत्या डायरेक्शनला आहे इथं फोर्स परत वापस कुठे लागतो निगेटिव्हला बरोबर फोर्स कुठे लागला निगेटिव्हला ऍक्सेलरेशन काय म्हणणार आपल्याला ऍक्सेलरेशन काय लागतं आपल्याला डिक्रीज आता नेक्स्ट ला परत वापस थर्ड सिच्युएशन आता सांगता येईल पटपट तर नेक्स्ट ला मी परत वापस पार्टिकल कुठे बांधला फक्त नीट लक्ष द्यायचं परत वापस पार्टिकल मूव्हिंग टुवर्ड्स कोणत्या पोझिशनला एक्स्ट्रीमला पण कोणतं एक्स्ट्रीम आहे आपल्याकडे एक्स्ट्रीम पोझिशन पण एक्स्ट्रीम पोझिशन कोणतं मायनस ए राईट मायनस ए ला पार्टिकल आला तर परत वापस पार्टिकलची जी व्हेलॉसिटी होती बरोबर व्हेलॉसिटी परत वापस काय म्हणणार होता फोर्स कोणत्या डायरेक्शन पार्टिकल इकडे चालला तर फोर्स कुठे आपल्याकडे होईल पॉझिटिव्हला मग फोर्सला एफ इज इक्वल टू कोणती डायरेक्शन म्हणणार पॉझिटिव्ह मी पार्टिकल कुठे चालला म्हणणार या पोझिशनला तर एफ पार्टिकल या डायरेक्शनला मूव्ह होतो तर फोर्स कुठे आपण म्हणणार मी तर फोर्सला रिलेटेड राहतो फोर्स कोणत्या डायरेक्शनला म्हणणार आपण फोर्स पॉझिटिव्ह फोर्सच्या डायरेक्शन बरोबर तर फोर्स पॉझिटिव्ह गेला नेक्स्टला व्हेलॉसिटी काय म्हणणार आपण इन्क्रीजिंग का डिक्रीजिंग डिक्रीजिंग व्हेलॉसिटी इन एक्स्ट्रीम पोझिशनला किती 0 व्हेलॉसिटी काय झाली डिक्रीजिंग व्हेलॉसिटी काय झाली आपली डिक्रीजिंग नेक्स्टला ऍक्सेलरेशन काय म्हणणार आपण ऍक्सेलरेशन इन्क्रीजिंग बरोबर आता नेक्स्टला लास्ट वाली स्टेप तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता मित्रांनो लास्ट वाल्या स्टेपला आपण काय म्हणणार एवढं लक्षात आलं तर खूप झालं याला म्हणणार आपण पार्टिकल मूव्हिंग टुवर्ड्स पार्टिकल मूव्हिंग टुवर्ड द एक्स्ट्रीम पोझिशन कोणती एक्स्ट्रीम पोझिशन मित्रांनो आपल्याकडे कोणती वाली आता एक्स्ट्रीम पोझिशन आहे टुवर्ड द एक्स्ट्रीम पोझिशनला आला कुठं परत वापस जाणार मीन पोझिशन परत कुठे म्हणणार आपण मीन पोझिशन मीन पोझिशन एक्स्ट्रीम म्हणून आलो मायनस एक्स्ट्रीम म्हणून आला कुठं चाललं मीन पोझिशनला बरोबर तर कुठं आला आपण आता मित्रांनो मीन पोझिशन आता मीन पोझिशनला येत असताना फोर्स कुठे बनणार परत वापस फोर्स कोणता पॉझिटिव्ह एफ इज इक्वल टू द प्लस व्हेलॉसिटी कोणती इन्क्रीजिंग डिक्रीजिंग व्हेलॉसिटी कोणती राहील आता
व्हेलॉसिटी इथून इकडे चालली तर कोणती राहील इन्क्रीजिंग. व्हेलॉसिटीला कोणतं म्हणणार आपण इन्क्रीजिंग. 0 पासून कुठे चालला मॅक्झिमम कडे. आता नेक्स्टला परत वापस एक्सेलरेशन काय राहिलं एक्सेलरेशन डिक्रीजिंग. एक्सेलरेशनला काय म्हणणार डिक्रीजिंग. हे होतं मित्रांनो आपल्याकडे जो टोटल आपल्याकडे एक पार्टिकल आहे तर पार्टिकल ही चालला तो पार्टिकल एक सर्कल चालला हे आपण कन्सिडर करू. आता इथं मी इथून इथपर्यंत आला परत वापस इथं आला परत एक हाफ सायकल आणि एक हाफ सायकल एवढं चाललं म्हणजे टोटल कंप्लीट एक सायकल चालला पार्टिकल. तर पार्टिकल मुव्हिंग वन कंप्लीट सायकल याला म्हणायचं आपल्याकडे टू अँड प्रो मोशन. कोणतं मोशन होतं आपल्याकडे टू अँड प्रो मोशन. आता कंप्लीट आपण जो पार्ट म्हणतो जो पार्टिकल आहे तो पार्टिकल फक्त टू अँड प्रो मोशन चालला पण पार्टिकल एक सर्कल मी कंप्लीट केलं एक सायकल मी कंप्लीट केली बरोबर. एक सायकल कंप्लीट केली मीन पासून कुठं एक्स्ट्रीमला एक्स्ट्रीमहून मीनहून परत मायनस एक्स्ट्रीम आणि एक्स्ट्रीमहून परत वापस कुठं आला मीनला. एक सर्कल कंप्लीट केलं तिथून एक हाफ सायकल परत एक हाफ सायकल कंप्लीट केली. मग आपल्याला काय म्हणतो आपण मित्रांनो त्याला मानायचं इथून इथपर्यंत प्लस ए म्हणजेच काय मानलं आपण त्याला अँप्लिट्यूड. एला काय मानला होता अँप्लिट्यूड. इथून इथपर्यंत आला म्हणजे अँप्लिट्यूड आहे बरोबर. तर आता अँप्लिट्यूड काय म्हणणार अँप्लिट्यूडला डेफिनेशन काय म्हणणार आपण अँप्लिट्यूड हे आपण डिफाइन कसं करणार आता मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन. लक्षात आलं हे मीन आहे मीन पासून मी जेवढं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट करल त्याला काय म्हणणार अँप्लिट्यूड. मग आता अँप्लिट्यूड इज आपण अँप्लिट्यूडला डिफाइन अँप्लिट्यूड इज डिफाइन्ड ॲज मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन. मीन पोझिशन पासून माझं जेवढं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट होईल त्यालाच काय म्हणायचं अँप्लिट्यूड. मी किती अँप्लिट्यूड करतो ते अँप्लिट्यूड कशावर डिपेंड आहे डिस्प्लेसमेंट वरती डिपेंड आहे. कुठपासून मीन पोझिशन. आता पोझिशन कोणती कन्सिडर करायची आपण मीन बरोबर. हे कोणतं अँप्लिट्यूड आहे प्लस आणि हे कोणतं अँप्लिट्यूड आहे मायनस म्हणजे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम निगेटिव्ह एक्स्ट्रीम याला म्हणायचं अँप्लिट्यूड. आता अँप्लिट्यूड झाल्यानंतर टाइम पिरियड किती टाइम पिरियड लागला. आता टाइम पिरियड कसा कॅल्क्युलेट करणार आपण टू कंप्लीट वन सर्कल टू कंप्लीट वन सायकल किंवा टू कंप्लीट वन सर्कल. मी त्याला काय म्हणतो टू कंप्लीट वन सायकल इज कॉल्ड ॲज टाइम पिरियड. किती टाइम लागला तर टी टाइम लागला पण किती म्हणणार आपण एक कंप्लीट सर्कल कंप्लीट पिरियड झालं त्याला काय म्हणणार आपण टाइम पिरियड. आणि नेक्स्टला टाइम पिरियड नंतर आपण काय म्हणतो फ्रिक्वेन्सी म्हणजे आपण त्याला तुम्ही असे म्हणू शकता एक चक्कर कंप्लीट केला म्हणजे एक चक्कर आपण कंप्लीट केली एक सायकल कंप्लीट केली तर काय म्हणतो आपण टाइम पिरियड. आणि फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/t. 1/t मीन्स काय म्हणतो आपण त्याला नंबर ऑफ सायकल पर सेकंड म्हणजे नंबर ऑफ चक्कर पर सेकंड त्याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी. आता 3 डेफिनेशन याच्यामध्ये तुम्ही अगोदर लिहून घ्या मग आपल्याला कशाला स्टार्ट करता येते एसएच्या. मग आपण याला मानलं अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड इज इक्वल टू अँप्लिट्यूडला मित्रांनो लिहून घ्या त्याला मानलं आपण अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड म्हणजे काय आपल्याकडे ये मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन याला काय म्हणतो आपण अँप्लिट्यूड. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन इज कॉल्ड ॲज अँप्लिट्यूड. हे होतं मित्रांनो अँप्लिट्यूड मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. आता नेक्स्ट मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन इज कॉल्ड ॲज द अँप्लिट्यूड. आता नेक्स्टला मी परत वापस काय मानलं याला टाइम पिरियड. टाइम पिरियड इज इक्वल टू टी. टाइम पिरियडला कशाने डिफाइन करणार तुम्ही टाइम पिरियड नेक्स्ट वाली लिहून घ्या टाइम पिरियड. टाइम पिरियड मध्ये काय आहे टी. नंबर टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन किंवा टू कंप्लीट वन सायकल इज कॉल्ड टाइम पिरियड. त्याला काय म्हणलं आपण टाइम पिरियड. टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन किंवा टू कंप्लीट वन सायकल इज कॉल्ड टाइम पिरियड. म्हणजे तुम्ही त्याला ऑर मध्ये असं की तुमच्या लक्षात राहण्यासाठी एक चक्कर म्हणजे वन चक्कर असे घेऊ शकता तुम्ही. एक चक्कर कंप्लीट केलं ते काय झालं टाइम पिरियड. आणि नेक्स्टला घ्या फ्रिक्वेन्सी. त्याला काय म्हणणार फ्रिक्वेन्सी एफ नी डोनेट करायला फ्रिक्वेन्सी इज डिनोटेड बाय एफ. फ्रिक्वेन्सीला घ्या नंबर ऑफ सायकल पर सेकंड. नंबर ऑफ सायकल पर सेकंड. नंबर ऑफ सायकल पर सेकंड. नंबर ऑफ सायकल पर सेकंड इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ चक्कर पर सेकंड इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. हे होतं अँप्लिट्यूड टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी कशामध्ये एसएच. आता जो पार्टिकल एसएच जम्प करतो म्हणजे टू अँड प्रो मोशन करतो त्यातला आपल्याला फाइंड आउट काय करायचं आता ऍक्सलरेशन. आता फाइंड आउट काय करायचं आपल्याला
एक्सेलरेशन. इक्वेशन कोणते आपल्याला फोर्स इज इक्वल टू F इज इक्वल टू मायनस kx द मायनस kx. आता एक्सेलरेशन फाइंड आउट करायचं आपल्याला. इक्वेशन आहे मित्रांनो फक्त एक्सेलरेशनचं. जसं आता मी एक्सेलरेशन सांगितलं तुम्हाला मिनिमम आणि किती मॅक्सिमम. बरोबर. एक्स्ट्रीम पोझिशनला एक्सेलरेशन किती होतं मॅक्सिमम आणि जो पार्टिकल आपल्याकडे कुठे येतो मीन पोझिशनला तर मीन पोझिशनला एक्सेलरेशन किती होतं मिनिमम. बरोबर. नेक्स्ट ला आपण फॉर्म्युला लिहून ठेवतो. F इज इक्वल टू काय होता kx. ते काय होता फॉर्म्युला. बरोबर. मी असं मानतो अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ. अकॉर्डिंग टू द न्यूटन्स सेकंड लॉ. सेकंड लॉ जो आहे न्यूटनचा तो F इज इक्वल टू फोर्स इज इक्वल टू मास इनटू काय म्हणतो आपण एक्सेलरेशन. बरोबर. तर फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन. फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन. याला आपण काय म्हणतो मा. फिजिक्स मधली मा म्हणजे कोणती आपल्याकडे फोर्स. बरोबर. फोर्स इज इक्वल टू याला काय म्हणतो आपण मा. मा म्हणजे आपल्याकडे F मा m a. बरोबर. तर आता एक्सेलरेशन इज इक्वल टू F अपॉन काय येईल m. F अपॉन m. तर फोर्स ची व्हॅल्यू काय आहे फोर्स काय म्हणतो मायनस kx. बरोबर. आणि आपण काय म्हणणार m. a इज इक्वल टू त्याला मानतो मी मायनस k अपॉन m. त्या टर्मला असं मानलं ओमेगा स्क्वेअर x. आता बघा सिंपल आहे एकदम इझी लक्षात ठेवा. ओमेगा इज इक्वल टू इन अंडर रूट k अपॉन m. हे नंतर समजा. आता नेक्स्ट ला आपल्याला येणार आहे अँग्युलर वेलोसिटी म्हणतो ओमेगा. ओमेगा इज इक्वल टू अँग्युलर वेलोसिटी किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सी. हे सिंपल आहे. ओमेगा इज इक्वल टू इन अंडर रूट k अपॉन m. ते फॉर्म्युला मी पुट केला. त्याचा रूट कॅन्सल केला. इकडे काय केलं आपण त्याला स्क्वेअर केलं म्हणून हे किती आलं k अपॉन m. मग k अपॉन m ला मी काय पुट केलं ओमेगा स्क्वेअर. मग इक्वेशन किती आलं आपल्याकडे ओ a इज इक्वल टू म्हणजे एक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इनटू x. हे होतं मित्रांनो आपल्याकडे एक्सेलरेशन. कशा कोणत्या इक्वेशन मध्ये आपल्याकडे SHM मध्ये एक्सेलरेशन. एक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इनटू x. मायनस ओमेगा स्क्वेअर इनटू x. हे होतं एक्सेलरेशन. आता आपण जे एक्सेलरेशन आहे त्या एक्सेलरेशनला कसं डिफाइन करतो बघा सिंपल फॉर्मॅट मध्ये. आता मी त्याला आपण नवीन मध्ये आता नेक्स्ट ला आपण जे इक्वेशन फाइंड आउट करतो. आता नेक्स्ट ला एकदम सिंपल जे इक्वेशन मानतो v इज इक्वल टू dx अपॉन किती घेतो त्याला dt. बरोबर. चेंज इन डिस्प्लेसमेंट. बरोबर. विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू काय म्हणतो वेलोसिटी. आणि चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज इक्वल टू एक्सेलरेशन. बरोबर. a इज इक्वल टू काय घेत असतो आपण dv अपॉन dt. dv अपॉन काय दिलं dt. एकदम सिंपल. आता dv अपॉन dt आणि अपॉन काय म्हणतो आपण त्याला a इज इक्वल टू dv अपॉन dt आणि ते a v इज इक्वल टू dx अपॉन किती दिलेलं dt. आता नेक्स्ट ला मी सिंपल वाली कहाणी लिहिली. तुम्हाला एक्सेलरेशन फाइंड आउट करायचं. ते एक्सेलरेशन इज इक्वल टू मी पुटअप काय केले बघा a इज इक्वल टू a म्हणजे काय एक्सेलरेशन. बरोबर. त्या एक्सेलरेशन मध्ये मी काय लिहू dv अपॉन dt. बरोबर. dv अपॉन dt इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इनटू x. बरोबर. a ची व्हॅल्यू मी पुटअप केली तर a इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर अपॉन काय लिहिलं आपण त्याला ओमेगा स्क्वेअर इनटू x आहे. तर नेक्स्ट ला मी याला पुटअप काय करतो फक्त dv अपॉन काय लिहिलं dt. dv अपॉन dt इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इनटू x. dv चं जे इक्वेशन आहे हे dv काय म्हणतो आपण dx अपॉन dt. बरोबर. मग आता v च्या जागेवर मी असं इक्वेशन लिहू शकतो d आणि dv ला काय लिहू dx अपॉन dt असे लिहू शकतो आपण त्याला. आणि डिवाइडेड बाय काय लिहिलं dt इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इनटू x. आलं लक्षात. आता नेक्स्ट ला हे d बाय dt काय झालं आपल्याकडे d स्क्वेअर d मल्टिप्लाइड बाय d स्क्वेअर. d स्क्वेअर किती झाला x आणि डिवाइडेड बाय किती झाला dt आणि हे dt मल्टिप्लाइड बाय dt. बरोबर. हे dt स्क्वेअर देतो डायरेक्टली त्याला काय लिहिलं आपण dt स्क्वेअर आणि इज इक्वल टू काय लिहिलं मायनस ओमेगा स्क्वेअर x. लक्षात आलं. आता ओमेगा स्क्वेअर इकडे आलं तर आपण काय म्हणणार आता इक्वेशन आहे त्यालाच लिहिलं मी d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर. हे मायनस इकडे गेल्यानंतर काय आलं प्लस
बरोबर, आणि ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू किती 0. याला म्हणायचं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएच. एकदम इम्पॉर्टंट इक्वेशन आहे मित्रांनो, बोर्ड साठी ते इम्पॉर्टंट आहे. त्याला म्हणतो आपण डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. एकदम इझी. त्याला काय म्हणायचं डिफरन्शियल. तुम्ही ओमेगा स्क्वेअरला व्हॅल्यू चेंज करू शकता, के अपॉन किती घेऊ शकता m, बरोबर. के अपॉन m कोणत्याही मोड मध्ये त्याला लिहा तुम्ही डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर एक्स प्लस के अपॉन m मल्टिप्लाइड बाय किती x आणि इज इक्वल टू किती मानाल मित्रांनो 0. तुम्ही असंही करू शकता. चला हे स्क्वेअर आहे, इथे काय आहे आपल्याकडे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय म्हणतात आपण त्याला के अपॉन m. ते ओमेगा इज इक्वल टू काय झालं, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के अपॉन m. तुम्ही असंही लिहू शकता कोणत्याही फॉर्मॅट मध्ये लिहा किंवा तुम्ही असंही लिहिलं तरी चालतंय. डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस के अपॉन m x. हे बी इक्वेशन तुमचं कोणतं झालं आपल्याकडे, त्याला म्हणायचं एसएच. कोणतं डिफरन्शियल फॉर्म मधलं इक्वेशन, डिफरन्शियल फॉर्म ऑफ इक्वेशन. म्हणजे फर्स्ट इक्वेशन तेच आहे, सेकंड इक्वेशन बी तेच आहे आणि थर्ड इक्वेशन बी काय तेच.